सामन्याला सुरुवात स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आहे दौलत ठोंबरे आणि त्यांचा समवेत अजय बांगरा. पहिलाच बॉल बॅटचा टूला लागला काऊ कॉर्नरला आहे. फिल्डर मिस्टेक होणार नाही या पहिल्याच बॉल वरती हा पहिला धक्का. धन्यवाद धन्यवाद. एबी डेव्हलपर्स बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्व अक्षयजी मारुती भोईर यांचं या ठिकाणी व्यासपीठावर शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. अक्षयजी भोईर साहेबांचं देखील आगमन झालंय ज्यांच्या वतीने आज स्पर्धेमध्ये प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅच साठी आपण बॅग पाहतात. ती बॅग साहेबांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. मी साहेबांना विनंती करेन या पण मंचावरती आपलं आदिवासी सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धक्का पहिला लागला आणि पहिल्याच बॉलवरती हा धक्का लागला. न्यू मॅन इन ॲट नंबर 3 बॅटर सुमित खंडवी बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 3 वरती. पुल करायचं होतं तितका कॉम्प्रोमाइज स्ट्रोक नाहीये. गॅप मध्ये आखे फिल्डर आहेत बट बॉल जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. चौकार दरम्यान इथे येतोय. फुल टॉस आहे बट मिड ऑन इनफिल्ड मध्ये त्याचा फायदा इथे घेतलाय. बॉल जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलग हा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार इथे आलेत आणि हेलिकॉप्टर आता उडवायचा होता बट एकंदरीत बॅटरी बॉलचा प्रॉपर कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. 2 चेंडूंचा आणखीन या ओव्हरमध्ये बाकी आहे. नेक्स्ट बॉल आता क्रॉस लाईन खेळायचं होतं. पडल्यानंतर चेंडू खाली राहतो. डॉट बॉल दरम्यान इथे येतोय. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. विकेट आली त्यानंतर 2 चौकार आले त्यानंतर 2 डॉट बॉल आले आणि हा शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकामधला. शेवटचा चेंडू फुल लेंथ लॉफ्टेड फटका डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात वेगाने आणि प्रयत्न चांगले राखले पण तरी सुद्धा बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. तिसरा चौकार या पहिल्या 17 मधला आणि हे पहिले षटक समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 12 आणि धक्का लागला एक टीम कलंपाडा. यस थँक्यू सो मच विशालजी पाटील सर. सामना पाहण्यामध्ये साई स्पोर्ट्स कलंपाडा त्यांना फाईट देते. टाकीची वाडी
आता तीर्थक्षेत्र टाकेश्वर विभागातील संघ पाहायला मिळतो टाकीचीवाडी. तर दुसऱ्या बाजूला नक्कीच फाईट देत पाहायला मिळते साई स्पोर्ट्स कलमपाडा. मॅचला मजा येईल. धाव फलकावधी साई स्पोर्ट्स कलमपाडा या संघाची 12 धावा. सुमित खंडवी पाहायला मिळतो नक्की त्याच्या बॅटमध्ये नक्की 3 चौकार आलेत. धाव फलकावधी 12. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज निलेश निरगुडा टाकीचीवाडी संघाकडनं. पुढील बॉल गोलंदाज सुमित चांगला फटका पाहायला मिळतो. बॉल निघून चाललाय नक्की लॉंग लेग रिजन मध्ये. फिल्डर आहे ते मात्र नक्की बनतील दर्शक. बॉल निघून चाललाय लॉंग लेग रिजन मध्ये. 4 चौकार. या चौकारच्या सहाय्याने धाव फलकावधी पाहायला मिळतोय. धाव फलकावधी 16. धावसका 16 पाहायला मिळतोय नक्की साई स्पोर्ट कलमपाडा संघाची पहिला फेरीतला शेवटचा सामना पाहायला मिळतोय. त्यांना पुढील बॉल पुन्हा गोलंदाज निलेश बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र पाहायला मिळते. पुन्हा एकदा नक्की सुमित इथे मात्र नक्की पाहू शाल. खराब बॉल वाईट बॉल. सुमित देशमुख सरांचा आलाय वाईटचा इशारा. एका एक्स्ट्रा रन्स खानामध्ये आड होईल. धाव फलकावरती 17 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. सुस्वागतम शुभ स्वागतम. आपण पाहता ऐकतात ऐका औद्योगिक स्पोर्ट्स गोठेकर आयोजित आदिवासी सरपंच चषक. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करत आहोत. सलग 11 दिवस ही स्पर्धा या मैदानामध्ये पाहायला मिळते. सलग 11 दिवस आपण एन्जॉय करणार आहोत या मॅच टुर्नामेंटला मध्ये. पुढील बॉल राऊंड द बिगिनिंग टाकलेला बॉल चांगलासा फटका इन थ्रू दी गॅप इनसाइडर ओव्हर द कव्हर. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरला. डीप मधून क्षेत्रक्षेत्र येते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केले जाईल. एका सिंगलच्या साईने धावसका पुढे देताना पाहायला मिळतात. 18 धावा. पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात नक्की सुमितजी देशमुख सर. लेग पंच नक्कीच पावशाल. ऐका औद्योगिक स्पोर्ट्स गोठेकर बी टीमचा नक्की एक स्टार खेळाडू द एक्सप्रेस ऑफ गोठेकर आदिनाथ मडके लेग पंच पाहायला मिळतात. गोलंदाजाच्या राऊंड विकेट. फुल टॉस बॉल. इथे मात्र फुल टॉस बॉल फुल टोल वसूल करता आला नाहीये. मिस टायमिंग आहे. जबरदस्त फटका मध्ये नक्की पाहुशाल ताकद नव्हती. फलंदाज होईल गॉन. बॅटिंगला आता मात्र शिवा जातोय. दुसऱ्या ओव्हर मध्ये नक्कीच पाहू शकतो. पहिला बॉल मध्ये चौकार आला. त्यानंतर वाईट. त्यानंतर सिंगल. त्यानंतर विकेटचं पतन. गोलंदाजाच्या पुढे निलेश इथे चांगलाचा कट केला. टॅप केले बॉलला. बॉल चाललाय नक्की डीपचा क्षेत्र नक्कीच ऑफ ड्राईव्हचा फटका. एक सिंगल नक्कीच कंप्लीट. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र शिवाच्या माध्यमातून केले गेलं. एका सिंगलच्या सहाय्याने धावसका पाहायला मध्ये 19 याकडे वरती 2 गडी बाद 19 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. इथे मात्र नक्कीच पाहुशाल बीट केले गेले बॉल. जबरदस्त गोलंदाज निलेश निरगुडाच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. धावसका धाव फलकावरती मात्र 19. शेवटचा बॉल स्टील 1 to go. दुसऱ्या सेकंड ओव्हरचा नक्की शेवटचा बॉल. गोलंदाज मार्क मध्ये पुन्हा एकदा राऊंड द विकेट. इथे मध्ये चांगला स्ट्रेट डाऊनचा फटका. सरळ बाटणे मात्र डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र नक्कीच आहेत. एकदा गुरुनाथ तिकडे उपस्थित आहेत. एका सिंगलच्या सैन्य धावसका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. 20 षटक क्रमांक झाले. दुसरा समाप्त 2 षटका अखेरीस नक्कीच 2 गडी बाद 20 धावा धाव फलकावरती साई स्पोर्ट्स कलमपाडा संघ
पहिला फेरी विजय संघाने नक्की इथं मित्रांनो नोंद घ्यायची. पहिल्या फेरी विजय संघाने या पहिल्या इनिंग नंतर नक्की इथं लॉट ड्रॉ साठी यायचंय. पहिला फेरी विजय संघाने मात्र नोंद घ्यायची. नक्कीच या ठिकाणी आपण सत्काराकडे वळत आहोत. या ठिकाणी कुणबी सेना युवा प्रतिनिधित्व सचिनजी खाडे साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. नक्कीच या ठिकाणी मी विनंती करेल, युवराज पारधी साहेबांना विनंती करेल, आपण या ठिकाणी सचिनजी खाडे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान करावा. नक्की चालाचा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग आहे, झेल होईल कॅरी. जबरदस्त झेल पकडला गेला, संपलाय. नक्कीच फलंदाज बॅटरचा खेळ इथे मात्र नक्कीच पाहू शाल. तदनंतर या ठिकाणी एबी डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा युवा उद्योजक अक्षयजी भोईर साहेबी या स्पर्धेनिमित्त व्यासपीठावर उपस्थित झालेत. त्यांचा या ठिकाणी सत्कार सोहळा पार पडत आहे. युवराजजी पारधी साहेबांना विनंती असेल, आपण अक्षयजी भोईर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान करावा. नक्कीच या ठिकाणी शरदजी केवारी साहेबांना विनंती असेल, आपण अक्षयजी भोईर साहेब नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच आकर्षक बॅग मिळाली ते अक्षयजी भोईर साहेब. नक्कीच सरपंच चषक 2025 मध्ये त्यांचं सहर्ष स्वागत व संपूर्ण सरपंच असोसिएशन माध्यमातून हार्दिक आभार. थँक्यू. बॉल इथे चांगलाचा फटका पाहायला मिळतो. इनक्रेडिबल स्ट्रोक पाहायला मिळतो. बॅकफुटला जाऊन काही फक्त स्लाइस केला फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये देखील क्षेत्रक्षय येत आहेत. एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. पावशल खंडू मिंगाल, खंडू मिंगाल मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. नक्की चांगलाचा फटका आडवा बॅटने स्लॅश केला फटका पाहायला मिळतो. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगल डीप मध्ये क्षेत्र नक्कीच येत आहेत. एका सिंगलच्या साहाय्याने धावू का मात्र पुढे जाताना पाहायला मिळते. चांगलाचा फटका पाहायला मिळतो. शिवाच्या बॅट मध्ये उतुंग बिगिट करणारा खेळाडू पक्षाला सलामी देत बॉल सीमा पार. हा लाय नक्की संघर्षमय करणारा कलंपाडा संघाकडे शिवाच्या बॅट मध्ये हा षटकार साधावा. नक्की तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल हेमंत निरगुडा तयार. बॅटिंग मार्ग मध्ये पुन्हा एकदा नक्की फलंदाज शिवाच्या बॅट मध्ये षटकार आलाय. धाव फलकावर जाऊन पोहोचली गेली 29 याकडे वरती. पुढील बॉल हो इथे मात्र नक्की पाहू शकाल लाऊड अपील केली होती. पंचांचा बोर्ड आकाशाकडे. लेग बिफोर होतोय. फलंदाज बाद. शिवा पारदीचा खेळ मात्र संपवलाय. लेग बिफोर चा शिकार होतोय. नक्की बॅटरला जावं लागेल शिवा कोडकाला. बॅटरला जावं लागेल शिवा. चला नवीन बॅटर पाठवायचंय. 3 षटकाचा खेळ समज झालाय. धाव फलकावरती 3 गडी बाद 29 धावा धाव फलकावरती. नवीन बॅटर नक्की सुजल जातोय. अति कमी उंचीचा खेळ स्मॉल पॅकेट ऑफ कलंपाडा.
नक्की चौथ्या षटकाला झाली सुरुवात. बंधू हा पाहायला मिळतो गोलंदाज बंधू केवारी. बॅटिंगला नक्की स्वतः नक्कीच कर्णधार कॅप्टन कुल खंडू मेंगाल असतील. शाडंबूचा फटका चांगला क्रिकेटचा फटका प्रतिम ड्राईव्ह बॉल निघून चाललाय डीपेक्स कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत त्यांच्या जीवाच्या हातोनात बॉल निघून चाललाय सीमा पार ओव्हर द रोप चौकार जबरदस्त फटका. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला गाव देवीच्या आशीर्वादाने लावलंय मोठा खाना. आवाज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. इथे मात्र पाहुशाल औषध औष्टम व्हाईट बॉल मात्र पाहुशाल देशमुख सरांनी मात्र नक्की दर्शवले तिकडे तवस का धाव फुल कबूतरी कधी एकने पुढे जाताना पाहायला मिळते आहे ती 34 ऑन द बोर्ड 34 धावा धाव फलकाबद्दी पाहायला मिळते धावा 34. यस नक्कीच पाहुशाल गणेश कांबळे यांचे नक्कीच पाहुशाल बंधू संदीपजी निरगुडा साहेबांच्या शुभागमन झालंय. सुस्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. ते मात्र पाहुशाल रन्स मिळतील हो ओव्हर थ्रोच्या बाय वन गेट वन एकावर एक फ्री. या फ्रीच्या रन्स आहेत त्या तर मात्र काढाव्याच लागतील. धावसका पाहायला 37 अजून नक्की 4 बॉलचा खेळाचा शिल्लक 4 बॉल मध्ये धाबा जास्तीत जास्त करावं लागेल नक्की 45 प्लस नक्कीच मारण्याचा प्रयत्न नक्कीच साई स्पोर्ट्स कलंबडा करेल यात मात्र शंकर नाही. गोलंदाज बंधू तयार बॅटिंगला पाहायला मिळते आता मात्र सुजल ते मात्र चांगलाचा फटका पाहायला मिळते सुजल पाहायला मिळते मी जाणो कमी उंचीचा खेळाडू परंतु मात्र पाहू शकाल नाव छोट्या कीर्तीच्या मोठ्या या बॅटरच्या लकी सुजलच्या बॅट मध्ये जबरदस्त फटका इन्क्रेडिबल स्ट्रोक्स मात्र कन्वर्ट केला गेलाय कन्वर्शन प्रॉपर टायमिंग प्रॉपर. आवश्यक 41 गोलंदाजीच्या बंधू बॅटिंगला नक्कीच पुन्हा एकदा नक्कीच सुजल काही वेळेला नक्कीच चांगला बॉल उसका धाव फलकामध्ये पाहायला नक्कीच 41 धावा अजूनही नक्कीच काही चेंडूचा खेळ शिल्लक बॅटिंगला सुजलच्या बॅट मध्ये नक्कीच एक चौकार आलाय अजून फटकेबाजी नक्कीच दो करावे लागेल 2 बॉल मध्ये नक्कीच किती धावा येतील हे सुद्धा तितकंच पाहणं गरजेचं साई स्पोर्ट्स कलंबडा संघाकडनं. पुढील बॉल बंधू टाकीची वडी इनकडनं फॉलो केलंय इथे मात्र नक्कीच आउटसाइड आउटस्टंप व्हाईट बॉल 42 धावा धाव फलकामध्ये जोडले जातील 4 गडी बाद 42 धावा धाव फलकामध्ये नक्कीच साई स्पोर्ट्स कलंबडा संघाची. चला पहिल्या फळी विजय संघाने लवकर लवकर यायचं पहिल्या फळी विजय संघाने जायचं लवकर लवकर. चला मोरिया स्पोर्ट धामणे टीमचे कॅप्टन आणि त्यांच्या नक्की रोहिणी साखरवाडा टीमचे कॅप्टन माडेपाडा टीमचे कॅप्टन MP खाणीचापाडा टीमचे कॅप्टन आणि चालू सामन्याचा दोन्ही सेट 12th मॅन. चला लवकर लवकर पहिल्या फळी विजय संघाचा नक्की ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. लास्ट बॉल ओहो चांगलासा फटका मात्र जबरदस्त फटका पाहायला बॉल निघून चला डीप फाईन लेगला 1 बाउन्स 2 बाउन्स OTT ओव्हर द टॉप हाऊस का पाहायला मिळते की 4 ने पुढे जाईल जबरदस्त फटका सुजलच्या बॅट मधनं हाऊस का धाव फलकावते की 46 आणि जिंकण्यासाठी 47 म्हणजे 24 बॉल आणि 47 धावांची गरज. चला फिल्डिंग लवकर साई स्पोर्ट कलंबडा संघ लावून घ्यायचे 24 बॉल आणि 47 धावांची गरज जिंकण्यासाठी. चला लॉर्ड साठी याच्या पहिल्या फुल विजय संघाने लवकर लवकर नक्की टॉस का बॉस या कक्षामध्ये संपर्क साधायचा आहे.
या चला विजय संघ धामणी खांडीचा पाडा माडेपाडा साखरपाडा चला लवकर लवकर राहायचं लास्ट साठी ड्रॉचा कार्यक्रम केला जातोय. चला माडेपाडा टीमचे कॅप्टन आणि साखरपाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर यायचे पोहोचायचे तिकडे. यस माडेपाडा टीमचे कॅप्टन यायचे लवकर लवकर आणि चालू सामने दोन्ही संघ 12th मॅन. यस माडेपाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर उपस्थित राहायचे जयेश माडे. चला माडेपाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर यायचे उपस्थित नक्कीच करण्यात उपस्थित आहेत. चला माडेपाडा संघाचे कॅप्टन चला माडेपाडा टीमचे कॅप्टन लवकर लवकर यायचे माडेपाडा संघाचे कर्णधार कॅप्टन यस नक्कीच इथे मध्ये नक्कीच लॉट्सचा कार्यक्रम केला जातोय ज्या नक्कीच 5 चिठ्ठ्या आहेत मित्रांनो 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर आणि विजय संघ ज्या नक्कीच 5 चिठ्ठ्या मात्र 5 कर्णधार उचलतील जी एका चिठ्ठीमध्ये नक्कीच पाहू शकाल विजय संघ असेल त्यानंतर एक नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर अशा मात्र चिठ्ठ्या असतील नोंद घ्यायचे. नक्कीच विजय संघाला पाय मिळाले आहे पहिला सामना पाहू शकता नक्कीच मोरिया स्पोर्ट्स धामणी आणि त्यांना फाईट करताना पाहायला मिळेल नक्कीच रोहन 11 खांडीचा पाडा असा सामना पाहायला मिळेल.
येस पाहुशल अर्जुन शेठ अधिकारी इथे उपस्थित आहेत त्यांच्या मान्य नक्की त्यांच्या हस्ते टॉस केला जातोय. शहापूर तालुक्यात नक्की युवा उद्योजक त्यांची ओळख आहे त्यांच्या हस्ते नक्की अर्जुन शेठ अधिकारी साहेबांच्या हस्ते नक्की टॉस केला जातोय. टॉस केला जातोय अर्जुन भाईंच्या माध्यमातून. छापीच कॉल. येस काटा. निलेश टॉस जिंकला काय डिसिजन असेल आपला. बॅटिंग करू नक्कीच पाहुशाल समोरचा संघ नक्कीच मातबर आहे. समोरच्या संघाला 4 षटकाचा सामना असेल. समोरच्या संघाला कितीचा टार्गेट द्याल. 50 पर्यंत नक्कीच असं 50 पर्यंत नक्कीच पाहुशाल टार्गेट देण्याचा प्रयत्न करेल. मॅच चालू आहे मित्रांनो. नक्की जर टॉस जिंकला असता कॅप्टन काय घेतलं असता. फिल्डिंगच घेतलंय. समोरचा संघ मातबर धामणी संघ आहे त्या संघाला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. 40 ते 45 फक्त. थँक्यू. नक्की धामणी वन द टॉस इलेक्टेड टू नक्की बॅट फर्स्ट बॉलिंग साठी रोहणी लेवल साखरपडा. नेक्स्ट मॅच दुसऱ्या फेरीतील नक्कीच पहिला सामना असेल नोंद घ्यायचे. येस धाव फलकावती पाहायला मिळते मित्रांनो. 3 धावा धाव फलकावती. अजून 19 बॉल आणि 44 धावांची गरज. 5 बॉलचा खेळ झाला. 3 धावा आल्यात. अजून 19 बॉल 44 धावांची गरज जिंकण्यासाठी. इथे मात्र विचार केला जाईल तर जय भवानी टाकी जेवढी संघाला. बॅटिंगला निलेश. इथे मध्ये चांगलाचा फटका पाहायला मिळतो. नक्की ताकदीचा नाहीये तर युक्तीचा वापर केला गेलाय. बॉल निघून चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. या बॉलवरती संघर्षमय करणारा जयवंत याच्या बॅटमधनं या बॉलवरती आलाय 4 चौकार. ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. 7 धावा आल्यात. 7 धावा धाव फलकावरती. अजून 18 बॉल 40 धावांची गरज. चला फिल्डिंग करणारी टीम्स कलंबडा संघ जरा आपण वेळ लावताय जरा लवकर. 18 बॉल आणि 40 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 18 बॉल 40. नेक्स्ट मॅच मोठी मॅच जबरदस्त मॅच. 2 शहापूर तालुक्यातील दादा संघ आमने सामने. एका बाजूला रोहणी लेवून साखरपडा दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट्स धामणी. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. दिनेश भांगारा हा गोलंदाज पाहायला मिळतो. 18 बॉल अजूनही 40 धावांची गरज. बॅटिंगला पाहायला जय आहे. नॉन निलेश. 18 बॉल 40 धावांची गरज. इथे मात्र चेस करावा लागतील. सेकंड राऊंड मध्ये पोहोचायचे आणि ज्या संघाला पाहूशाल मित्रांनो ज्या संघाला मात्र जो संघ जिंकेल त्याला मात्र बाय मिळाले. थेट तिसऱ्या राऊंड मध्ये तो पोहोचला जाईल. ज्या संघाला मात्र नक्की सामना चालू आहे साई स्पोर्ट्स कलमपाडा आणि जय भवानी टाकीची वाडी. जो जिंकेल त्याला मात्र नक्की बाय मिळाले. नोंद घ्यायचे. गोलंदाज नक्की जय. ते म्हणतात नक्की चांगलाचा फटका पाहायला परंतु नक्की मिस टायमिंग आहे. जबरदस्त रिटर्न धावत होते. पाहू शकलं नक्की गलीमध्ये नक्की जे क्षेत्ररक्षक होते स्लिपच्या माध्यमातून स्लिप आणि गलीमध्ये तिथून पर्यंत पाहू शकलं नक्की भरपूर अंतर गाठलं कारण झेल कॅरी झाला. चय्यदचा खेळ मात्र नक्की संपवला गेलाय. नवीन पॅटर्न नक्की अनंताला पाहायला मिळतोय.
यस गोलंदाज सज्ज पण एकदा ओव्हर द विकेट मारा इथे मध्ये नक्कीच चांगलासा फटका पाहायला मिळतो. बॉल चालला नक्की शॉर्ट फाईन लेगला एक सिंगल नक्कीच कंप्लीट केली गेली. एका सिंगलच्या सैन्य धावसक मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 8 या कड्यावरती जर नक्की धावा येत नाही. घड्याळातील काटे सुद्धा टकटक करतायत. घड्याळातील काटे सुद्धा टकटक करतायत. प्रश्न विचारतायत की धावा येणार कधी. धावा करावा लागतील. धावा तर करावा लागतील नक्की. डू और डाय करूया मरो. जो जिंकेल तो पुढे जाईल. जो संघ पराभूत तो मात्र आपल्या घरी जाईल. कारण नॉकआउट आहे. डू और डाय सिच्युएशन. चांगलासा फटका पाहायला मिळतो नक्की. जयाबल मात्र नक्की क्लास दाखवला गेलाय. पंचांचा इशारा नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नक्की नो बॉल मात्र घोषित केला गेलाय. टोटल नक्की पाहू शकाल 4 नाही तर 5 धाबा. पंजाब मात्र धाबा येतील 5 धाबा धाव फलकापती. गोलंदाज पण दिनेश बॅटिंगला नक्की निलेश. इथे मात्र बॉल उडवला गेला. हवाईचा पर हवाई अल्ला. या बॉल मात्र नक्की पाहू शकाल. आदिवासी सरपंच चषक षटकार 6 धावा. लेट फन थेट तुम्ही मारले तर आम्ही का नाही मारू शकत याचं मध्ये उत्तर दिलं गेलंय. चांगलासा फटका मात्र ऑन साइडला लांब 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 बॉल चाललाय सीमा पार. षटकार 6 धावांसाठी. धाव फलकावती 19. त्या फटक्याची मात्र डगआउट वाट बघत होता. तो फटका मात्र नक्की सजवला गेलाय. धाव फलकावती 19 धाव फलकावती पाहायला मिळतात. निलेशच्या बॅटमधनं 5 बॉलचा खेळ झाला. 16 धावा आल्या त्याच्या बॅटमधनं. अजून 15 बॉल 28. मॅच ऑन गेम ऑन. 15 बॉल 28 धावांची गरज जिंकण्यासाठी. आई भवानी नक्की टाकीची बडी संघाला. पुढील बॉल ओहो चांगलासा फटका पुन्हा एकदा. यामध्ये मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का. कॅरी पकडलाय. झेल संपलाय. निलेशचा खेळ. कॅच नाही तर मॅच पकडली की काय. कारण नक्की निलेशची मात्र गोल्डन विकेट मात्र घेण्यामध्ये यशस्वी ठरला गेलाय. गोलंदाज दिनेश बांगारा हा गोलंदाज साई स्पोर्ट कलंपडा संघाकडनं. गोलंदाज पण इथे सज्ज दिनेश. इथे सुद्धा नक्कीच बॉल उडवला गेला. या इवेला नक्की पावशाल गुरुनाथ वाघ द ब्रँड ऑफ टाकी पेटरचा ब्रँड आला गेलाय. या बॉल मध्ये नक्की बॉल निघून चालाय सीमा पार. हा येतो हाय ना हँडसम षटकार. धावसका 25 पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग. नक्कीच बॅटिंगचा भरमार आहे या संघाकडे. नक्कीच चांगलाचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्रक्षण नक्कीच स्किड झाले. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. विकेटचं बदल. फलंदाज होईल गॉन. गुरुनाथचा खेळ मात्र संपवला गेलाय. 1+1 विकेट. 1 धाव सुद्धा येईल. गडी सुद्धा बाद होईल. धावचीच्या स्वरूपात रनआउटच्या माध्यमात नक्कीच गुरुनाथ वाघ बॅक टू पॅव्हिलियन. षटक क्रमांक नक्कीच झालंय दुसरं. समाप्त 2 षटका अखेरीस धावसका पाहायला मिळते 26. बॅटिंग मार्ग मध्ये दशरथ पाहायला मिळतोय.
12 बॉल 21 धावांची गरज अजूनही जिंकण्यासाठी. 12 बॉल 21 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. अजूनही जिंकण्यासाठी नक्की 12 बॉल 21 पाहायला मिळतो. नक्की 21 धावांची गरज. तिसऱ्या षटकाला झाली सुरुवात. सुजल हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यस 12 बॉल 21 गोलंदाज सुजल. बॅटिंगला दशरथ पाहायला मिळतोय. इथे मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. परंतु मिस टायमिंग आहे. हा झेल होईल का कॅरी. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दौलतच्या माध्यमात हा झेल सोडलाय का मास सोडला गेलाय. दौलत ठोंबरे होते तिकडे उपस्थित. त्यांनी मात्र त्यांच्या माध्यमात झेल मात्र नक्की सुटला गेलाय. क्रिकेटमध्ये ज्या वेळी क्रिकेटमध्ये झेल सुटले जातात त्या वेळी कुठेतरी मॅच सुद्धा सुटले जातात. हे क्रिकेटचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे मित्रांनो. पकडा काय जिंका मॅच आमचं नक्की वाक्य आहे. पकडा काय जिंका मॅच. तो झेल मात्र सुटला गेलाय. आत्मविश्वास नक्की गोलंदाज थोडासा नक्की लोवर झालाय. पण तू नक्की स्वतःला ढासलून देऊ नका. चांगला खेळ करावा लागेल गोलंदाज सुजल रा. ओहो चांगला बॉल चांगली लाईन. यावेळी मध्ये नक्की थांबवलाय. का धाव फलकावधी पाहायला मिळते नक्की 27 धावा धाव फलकावधी. 3 गडी बाद धावच का 27. अजूनही नक्की काही धावांची गरज असेल. प्रत्येक बॉल मध्ये मोठा फटका विकेट करण्याची गरज आहे. पण राऊंड विकेट टाकलेला बॉल आडव्या बॅटने चांगलाचा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये क्षेत्ररक्षण नक्की येत आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग मिड द विकेट. या 2च्या साईने धावच का पुढे जाताना पाहायला मिळते. 29 याकडे वरती 3 गडी बाद 29 धावा धाव फलकावधी पाहायला मिळतात. पुढील बॉल इथे सुनगी चांगला फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत. मिस टायमिंग. ओहो इथे मात्र झेल सोडलाय का मॅच सोडला गेलाय. पुन्हा एकदा नक्की झेल मात्र सुटला गेलाय. खराब क्षेत्ररक्षण कलमपाडा संघाकडनं. यस मॅच बॉल आलाय. थँक्यू सो मच. धावसका धाव फलकावधी 4च्या सहाय्याने धावसका स्कोर मित्र सांगतायत. 33 धावा धाव फलकावधी 33. पुढील बॉल पुणे नक्की आडव्या बॅटने चांगलासा फटका पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षण नक्की डीप मध्ये येत आहेत. एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी झाला प्रयत्न. थ्रो मात्र नक्की पुन्हा एकदा लेझीपणा दाखवला गेलाय. थ्रो जर नक्की चांगला असतात तर नक्की काहीतरी वेगळं समीकरण झालं असतं. परंतु 2 धावा कंप्लीट गेले. 2च्या सैन्य धावस का पुढे जाते. 35 याकडे वरती. इथे मात्र चांगलासा फटका पाहायला मिळतोय. फ्लिकर ऑफ द शॉट्स. फ्लिक शॉट जबरदस्त टायमिंग प्रॉपर एलिव्हेशन प्रॉपर मिळतो. बॅट मात्र अनंताच्या बॅट मधनं हा हवाई सफर हवाई आला. बॉल सीमा पार षटकार. धावस का 41. सहा धावांची गरज. 6 बॉल 6चं समीकरण. भरपूर महागडा सुजलचा षटक राहिला गेलाय. कारण की खराब क्षेत्ररक्षण त्याच्या जोरावरती कलमपाडा संघ थोडस असेल बॅकफुटला. 6 बॉल 6चं इक्वेशन समीकरण. 6 बॉल 6. चला फिल्डिंग लवकर सजून घ्यायचे विनंती करतोय.
6 बॉल 6चा इक्वेशन. सुमित आलाय गोलंदाजी मार्क वरती. 6 बॉल 6चा इक्वेशन समीकरण. पाहू शकला की विठ्ठलजी डिंगोरे साहेबांचे शुभागमन झालंय. मिसेस शहापूरचा 360 पण ओळख आहे धोनी डिंगोरे यांचे वडील गणेश डिंगोरे यांचे वडील नक्कीच विठ्ठलजी डिंगोरे साहेबांचे शुभागमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. तुम्ही पाहायला बॅटिंगला दशरथ 6 बॉल 6चा इक्वेशन कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. गोलंदाज सज्ज सुमित बॅटिंगला दशरथ 6 बॉल 6चा इक्वेशन. इथे मात्र खिचून मारला पाहायला मिळतो फटका. लाजवाब आहे. क्षेत्रक्षण येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न 2 धावा कंप्लीट. 5 बॉल आता मात्र समीकरण असेल 4चा. 5 बॉल 4. 5 बॉल 4चं समीकरण आहे. बॅटिंगला पुण्याचा दशरथ असेल. थोडीशी कलमपाडा संघाने फिल्डिंग मध्ये थोडीशी चुकीची राहिली गेली ती त्यामुळेच नक्कीच पावजेल कुठेतरी संघर्ष करत आहे कलमपाडा संघ. तीन गडी 43. 5 बॉल 4चं इक्वेशन समीकरण. बॅटिंगला पुण्याचा दशरथ. टाकीची वडी संघाचा हा बॅटर बॅटिंग मार्क वरती. राऊंड विकेट टाकलेला बॉल. इथे मात्र पाहू शकला हा झेल होईल का कॅरी. पण नक्की पाहू शकला क्षेत्रक्षण नक्की दूरवरती राहिले गेले. 2 धावा कंप्लीट. या 2च्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 45. 2 धावेची गरज. पहिल्या बॉलवरती 2 धावा. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा. आता मध्ये 2 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. पहिला फलंदाजी शेवटचा सामना पाहायला मिळतो. त्यानंतर सेकंड राऊंड. पुढील बॉल पुण्याचा सुमित बॅटिंगला दशरथ. शॉर्ट ऑन पुलचा फटका स्क्वेअर कटचा फटका. इथे मात्र मॅच फिनिश केली आहे. अभिनंदन टीम. इथे मात्र टाकीची वाडी हा संघ आणि हार्डलक देऊया साई स्पोर्ट कलमपाडा संघ याचा यापुढे होणारा सामना पाहू शाल. मोरिया स्पोर्ट धामणी विपक्ष रोहिणी साखरपाडा या मॅचचा मान ऑफ द मॅच. या मॅचचा मान ऑफ द मॅच पाहू शाल. निलेश निरगुडा टाकीची वाडी संघ यायचा